आपण थेट जाणार आहोत मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्क परिसरात पोहोचलेले आहेत। आपल्याला दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतायत। थोड्याच वेळामध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। त्या आधीचे काही क्षण आपण बघतो आहोत। शिवाजी पार्क परिसरामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। सरकारी म्हणजेच शासकीय महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर होतोय। आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार दिसतायत। साधारण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासंदर्भात पोलिसांशी संवाद साधतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शिवाजी पार्क परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा दिसतोय। हा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम शिवाजी पार्कात होणार आहे। हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली आहे, लोक जमायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रभर आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण ही दोन दृश्य दाखवतोय। शिवाजी पार्कवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाहीयेत, तर पुण्यामध्ये आहेत अजित पवार, आणि शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्र दिनाचे जे कार्यक्रम आहेत त्याची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। पुण्यात अजित पवार एका कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। कार्यक्रम सुरू व्हायला अजून वेळ आहे। शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। राज्यपाल रमेश बैस शिवाजी पार्क परिसरामध्ये आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत यांना आपण अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती? महाराष्ट्र राज्याच्या 65व्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम हा शिवाजी पार्क येथे आयोजित होतोय। याकरिता काही क्षणापूर्वीच एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री या राज्याचे दाखल झाले होते। त्यानंतर आता रमेश बैस जे राज्यपाल आहेत ते देखील झालेले आहेत। महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्या पद्धतीने या निमित्ताने संपूर्ण कार्यक्रम इथे संचलन आहे। मानवंदना देखील स्वीकारली जाणार आहे आणि त्यासाठी जर बघितलं आपण ते ही सगळे करते आणि आता थोड्याच वेळात सलामी होणार आहे, ध्वजवंदना होणार आहे। नक्की आपण ही थेट दृश्य, प्रशांत आपल्यासोबत आहेतच, आपण ही थेट दृश्य बघतोय शिवाजी पार्क परिसरातून।
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत झालंय आणि आपण ही 4 दृश्य आता आपल्या स्क्रीनवर बघता आहात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आहेत। ही दृश्य आपल्याला मुंबईतल्या शिवाजी पार्क इथली दिसतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होतो आहे। 4 ठिकाणची थेट दृश्य आपण आता बघत होतो। वेगवेगळी पथकं, त्याचं निरीक्षण राज्यपाल रमेश बैस करतील। शिवाजी पार्क मुंबईतली दृश्य आणि आपल्याला ही 4 दृश्य एका वेळेला दिसतायत। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर मुंबईच्या आणि राज्यपाल रमेश बैस सुद्धा शिवाजी पार्कच्या मुंबईच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। नाशिकमध्ये आपल्याला दादा भुसे दिसतायत। मंत्री दादा भुसे हे नाशिकमधल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। शासकीय कार्यक्रम आहेत महाराष्ट्र दिनाचे। साधारणपणे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या दलांचा प्रात्यक्षिक असेल, त्या दलांचं निरीक्षण, त्यांना अभिवादन असेल आणि त्याच्याबरोबरच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दलांमधल्या काही अधिकाऱ्यांना माननीय व्यक्तींच्या हस्ते सन्मानित सुद्धा केलं जातं। राज्यपाल रमेश बैस आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। शिवाजी पार्क इथं महाराष्ट्र दिनाचा शासकीय कार्यक्रम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शिवाजी पार्कवर आहेत। वेगवेगळ्या दलांचं निरीक्षण राज्यपाल रमेश बैस करतायत। आपल्या दलांप्रती, त्यांच्या कामाप्रती भावना, प्रेम व्यक्त करण्याकरता, त्यांचा सन्मान करण्याकरता म्हणून ही एक परेड असते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही किंवा चुकीचंही ठरणार नाही। ही दृश्य जी बघताय आपण, ही राज्यपाल रमेश बैस वेगवेगळ्या दलांचं निरीक्षण करतायत त्याची दृश्य आहेत। शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहेत। महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर सुरू आहे। नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा होतो आहे, शासकीय कार्यक्रम। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आणि नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होतोय। वेगवेगळ्या यंत्रणा ज्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असतात त्या सगळ्यांचं निरीक्षण एका बाजूला देवेंद्र फडणवीस, एका बाजूला राज्यपाल रमेश बैस, एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणच्या दलांचं निरीक्षण करता आहेत। हे आपल्याला राज्यपाल रमेश बैस शिवाजी पार्क परिसरामध्ये दिसतात। तिथं शासकीय कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा सुरू आहे, त्यात ते सहभागी झालेले आहेत। बघा, ही 4 दृश्य एका वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। नाशिकची, पुण्याची, नागपूरची आणि मुंबईची दृश्य।
नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडतोय। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडतो आहे। या महाराष्ट्रासाठी ज्यांनी कुणी बलिदान दिलं अशा सर्व वीर योद्ध्यांचं सुद्धा स्मरण करणं महाराष्ट्र दिन 1 मे देशभर महाराष्ट्रभर तो साजरा केला जातो। महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणून 1 मे हा दिवस साजरा व्हायला सुरुवात झाली। 1960 साली याच दिवशी 1 मेला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली। महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस के अवसर पर महाराष्ट्र की जनता को हार्दिक शुभकामनाएं देता हूं। महाराष्ट्र के निर्माण के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले शहीदों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूं। आज अंतर्राष्ट्रीय श्रमिक कामगार दिवस भी है। महाराष्ट्र और देश के निर्माण में श्रमिकों का बहुत बड़ा योगदान है। इसके लिए मैं उन्हें हार्दिक बधाई देता हूं, उनका अभिनंदन करता हूं। आज के उत्कृष्ट संचलन समारोह में शामिल सभी का मैं अभिनंदन करता हूं। भाइयों और बहनों, सामाजिक सुधार को लेकर महाराष्ट्र हमेशा ही अग्र स्थान पर रहा है। यह हमारा सौभाग्य है कि सामाजिक समता, शिक्षा, महिला सशक्तिकरण और अंधविश्वास उन्मूलन के लिए अपने जीवन को अर्पित करने वाले लक्ष्यवादी नेताओं की बड़ी विरासत महाराष्ट्र को प्राप्त है। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपति साहू महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जैसे अनेक महान विभूतियों और समाज सुधारक नेताओं को याद करना औचित्यपूर्ण होगा। महाराष्ट्र की विविधता से समूचे भारत का दर्शन होता है। चिरायू हो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आज कामगार दिवस देखील आहे। तमाम कामगारांना आजच्या या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आपल्या सर्वांकरताच हा दिवस अभिमानाचा दिवस आहे, सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे, प्रगतीच्या वाटा पुन्हा एकदा आखण्याचा दिवस आहे आणि त्यातूनच समृद्ध भारताकरता समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे। महाराष्ट्राने नेहमीच या देशाला दिशा दिली आहे। ज्यावेळी संपूर्ण भारत हा परकीय आक्रांत्यांच्या आक्रमणाने पूर्णपणे ग्रसित होता, अशा काळामध्ये याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य काय असतं याची शिकवण आपल्याला दिली आणि त्या स्वराज्यातूनच या देशामध्ये एक विजिगीषू वृत्ती तयार झाली। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण सर्वांनी बघितलं, खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या लढाईत देखील महाराष्ट्राचा वाटा हा सर्वाधिक होता। केवळ स्वातंत्र्याची लढाई नाही तर ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या त्यामध्येही एक बहुमोल वाटा हा महाराष्ट्राने
नेहमीच उचलला आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्यावेळेस महाराष्ट्राची राज्य म्हणून निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आपण सर्वांनी बघितली आहे। आज देशाचा पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। आज आपल्या देशामध्ये सर्वाधिक देशाच्या सकल उत्पन्नामध्ये GDP मध्ये भर घालणारा आपला महाराष्ट्र आहे। आज एक मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेची 20% क्षमता ही महाराष्ट्रामध्ये आहे। आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच RBIने आणि केंद्र सरकारने नीती आयोगाने जो काही डेटा रिलीज केला त्यामध्ये सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारं राज्य देखील आपलं महाराष्ट्र राज्य आहे। आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची एक इकोसिस्टीम महाराष्ट्रात तयार झाली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप्स आणि सर्वात जास्त युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। आज अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय। इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा यांनी युक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि मला आनंद आहे की या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपला नागपूर जिल्हा हा देखील एक अत्यंत अग्रणी जिल्हा राहिलेला आहे। आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळतं, रोडचं नेटवर्क असेल, हायवेजचं नेटवर्क असेल, त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं नेटवर्क असेल, RUB ROBचं नेटवर्क असेल, प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आज या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। मग सिंचनाच्या सोयी या ठिकाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या कनेक्टिव्हिटीने युक्त आणि येत्या काळामध्ये हाच नागपूर जिल्हा या भारताचं लॉजिस्टिक हब बनेल अशा प्रकारची तयारी ही आपल्या सरकारच्या माध्यमातून चालली आहे। आज सशक्त भारत आपण पाहतोय। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जगामध्ये ज्या भारताने एक महत्त्वाची भूमिका आज निभावलेली आहे आणि ज्या भारताकडे आशेचं किरण म्हणून आज जग पाहत आहे, त्या भारताला ती आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता सुसज्जित करण्याचं काम आपला महाराष्ट्र करतो, ही आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की कामगार दिवस आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नेहमी म्हणायचे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर आहे आणि हे जे आमचे सगळे विश्वकर्मा आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सृजन केलं आहे, निर्मिती केली आहे, अशा सर्व विश्वकर्मांना आजच्या दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे महाराष्ट्राची वाटचाल या ठिकाणी चालू असेल, विदर्भ असेल, नागपूर असेल, हा या वाटचालीमध्ये अग्रसर असेल अशा प्रकारचा विश्वास आजच्या दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरामध्ये बोलत होते। महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम नागपुरात सुरू आहे, तिथे ते सहभागी झाले होते आणि तिथे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आणि याच दिवशी 1960 साली
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आता प्रत्येक वर्षी 1 मेला जो महाराष्ट्र दिन आहे, जो कामगार दिन सुद्धा आहे, या दिवशी महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. सकाळच्या पहिल्या सत्रात शासकीय कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण बघतोय. त्यात ही 4 दृश्य. महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये दादा भुसे कार्यक्रमात सहभागी झालेत. पुण्यामध्ये अजित पवार, नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये आहेत शिवाजी पार्क.